मनसे सरचिटणीस नयन कदम सध्या आपल्या सोबत आहे। नयनजी, आज तुम्ही फेरीवाल्यांसोबत संवाद साधलाय, काय मुद्दा होता, काय विषय घेऊन तुम्ही नेहमी असं पसरवलं जातं की मनसेवाले फेरीवाल्यांना मारतात आणि फक्त फेरीवाल्यांवरती दादागिरी केली जाते असं उत्तर भारतामध्ये पूर्ण पसरवलं गेलं आहे। दिल्लीपर्यंत गेलेले सगळे। हा जो बोरलीतला फेरीवाला आहे, या बोरली मार्केटमध्ये मला वाटतं 60 ते 70 ते 50 वर्ष झाली हा फेरीवाला इथे धंदा करतो आहे। 70% उत्तर भारतीय आहेत बोरली मार्केटमध्ये, मराठी आहेत, वाघरी आहेत, गुजरातचे वाघरी पण आहेत, पण इथे कधीच भांडण झालं नाही। त्यांना मराठीही चांगलं येतं। मग मराठी माणूस किंवा मनसेवाले उत्तर भारतीयांना मारतात हा विषय कुठे येतो? ते इथे धंदा करून त्यांचं UPमध्ये चांगलं घर चालतं आहे, त्यांचे बंगलेही झालेले आहेत, त्यांची रोजीरोटी जिथे येतं ते कशाला वाद करतील? पण जे दाखवलं जातं जिथे जिथे वाद कधी केव्हा होतो, जेव्हा तो बोलतो मैं मराठी बोलूंगा नहीं, जो करना है करो, मैं हिंदीच बोलूंगा, मग तिथे वाद होतो। जेव्हा माज दाखवला जातो तेव्हा तो मराठी माणूस त्याचा माज उतरवतो आणि असं इथे कधीच झालं नाही। त्यामुळे हा विषयच नाही आला आहे। तुम्ही विचारून घ्या, सगळ्यांना विचारा। हे जवळजवळ 40, 25, 50 वर्ष झाली इकडे धंदा करत आहेत, आनंदाने धंदा करत आहेत। एवढीच विनंती आहे आमची सगळ्या उत्तर भारतीयांना, गुजराती, मारवाडी, व्यापारी, रस्त्यावरचा असो की करोडपती असो, की आमच्या भाषेचा, मराठी भाषेचा मान ठेवा, मराठी भाषेचा सन्मान करा, नाही तर हा वाद होणारच नाही मुंबईमध्ये। पण जी भीती निर्माण केली गेली मनसेबाबत, त्यांना तुम्ही काय सांगणार जे उत्तर भारतामध्ये भीती आहे? भीती म्हणजे कसं आहे, परवा मोर्चा झाला, पहिला झाला परप्रांत्यांचा, व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला आणि त्याच्यानंतर झाला मराठी माणसाचा मोर्चा। जर परप्रांतीय, मग ते गुजराती असतील, मारवाडी असतील, उत्तर भारतीय, ती जर शक्ती दाखवत असतील की आम्ही मराठी माणसाला मारू, दाबू, त्याला घाबरवू, मग त्याच्यासमोर हा वाद होतो। म्हणून तिथे मराठीचा मोर्चा झाला। तर ते प्रेमाने इथे जसं आम्ही राहतोय प्रेमाने असं राहिले तर विषयच नाही वाढत आहे, वादच होत नाही कुठे। ही भीती कशाला असेल? मग काही उत्तर भारतीय फेरीवाला आमच्या सोबत है। क्या नाम है आपका और क्या कहेंगे आज नयन जी मनसे की तरफ से आप लोगों से कुछ बातें कहा गया, क्या समझा आपने? मेरा नाम कैलाश मदेसिया है। मैं UP से देवरिया ज़िले का रहने वाला हूँ। मैं यहाँ कम से कम 30 साल से रहता हूँ। 10 साल मैं शाखा क्रमांक 15 से उप शाखा प्रमुख रहा हूँ। मैं खुद काम करता हूँ पार्टी के लिए और मैं यही कहना चाहता हूँ कि शिवसेना के लिए, और मैं यही कहना चाहता हूँ कि यहाँ सब मिलजुल के रहते हैं, मिलजुल कर यहाँ कोई तकलीफ नहीं है। और मैं अपने तरफ से यही कहना चाहूँगा, जो UP और बिहार के ये जो नेता जो बोल रहे हैं, दुबे हुआ, ये कौन दुबे है, ये पप्पू यादव हो गया, ये निरहुआ हो गया, ये जो बात बोल के जो इधर का भड़काने का कोशिश कर रहे हैं, इसमें उन लोग का चलेगा नहीं। ऐसा उन लोग को बोलना नहीं चाहिए। वो निर्लज लोग को अपना देखना चाहिए और अपने इलाके से मतलब जो भी मुद्दा रखना चाहिए, दूसरे फिगर में बोलना ही नहीं चाहिए उन लोग को। आपका नाम क्या है? मेरा नाम अमित गुप्ता है। जो यहाँ पे मनसे नेता नयन कदम ने कहा है आप लोगों से, क्या कुछ कहा और क्या सीखा आपने उससे? हमने ये सीखा है कि भले हम यहाँ धंधा करते हैं, हमारा कर्म भूमि, जन्मभूमि यही है। हमको नयन दादा ने बोला तो हम मराठी भी सीखेंगे और मराठी सीखने का प्रयास करेंगे और मराठी जात का भी हम सम्मान देंगे। और बाकी जो हमारे UP के जो ये निरहुआ क्या बोलता है वो तो हमको कुछ करने आता नहीं। जो भी है, आज हमारे नयन भाई हैं, राज साहब है, इनके बदौलत हमारा काम। डर पैदा किया जा रहा था मनसे के खिलाफ, क्या वो डर अभी भी है कि इनसे मिलने के बाद वो डर निकल गया? नहीं, डर तो कुछ नहीं, उल्टा तो नयन भाई और हमारे मनसे के जो है उनको हमको सपोर्ट ही करते हैं हर साल से ही है। और कुछ माझं नाव मंजित जयस्वाल आहे। मी UP गोरखपूरचं आहे आणि मी लहानपणा जन्मापासून इकडेच आहे आणि इथेच मी भाजीचा धंदा करतो। आणि साहेब, आपलं असं आहे की आपण स्थानिक आहे इकडचं, सध्या परप्रांतीय पण स्थानिक आहे, पण आहे तर आम्ही मराठी बाई आहेत। आम्ही परफेक्ट, मी गर्वाने म्हणतो मी मराठी बाई आहे। मला कोणी विचारलं मी बाई आहे, आणि पण मी बोलतो मराठीतच, हिंदी शब्द लवकर जास्त वापरत नाही मी। आणि इथे राहत आहेत तर इथे मराठी बोललंच पाहिजे साहेब, आपलं हेच म्हणणं आहे। आणि सर्वांना शिकली पाहिजे। जर इथे कमवत आहेत, इथे राहत आहेत, तर सर्वांना मराठी शिकलेच पाहिजे साहेब। आपले फेरीवाले आहेत त्यांना काय सांगणार तुम्ही? आमचं पण काम आहे, जसं सर्व मनसेने पाठशाळा सुरू केली आहे शिकवायची, तर आम्हाला येतं तर आम्ही पण शिकवणार की तुम्ही मराठीत बोला, आम्ही समजवणार मराठीत बोला, कारण आपण इथे कमवतोय, हा आपलं घर आहे। तर घरात आम्ही इथे भाषा बोलतोय, तर आम्ही कमवतो, आपलं घर आहे, हा घरात पण घराची भाषा बोलली गरजेची असेल। मराठी माणसं बोललंच पाहिजे मराठी भाषा। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।